गुड इव्हिनिंग. आपण काल पाहिलं होतं लॉ ऑफ मशीन. इव्हन लॉ ऑफ मशीन वरचा काल आपण एक प्रॉब्लेम पण सोडवला होता, बरं का. तर आधी लॉ ऑफ मशीन काय असतं एक रिपीट करू, कारण लॉ ऑफ मशीनचा क्वेश्चन बऱ्याचदा आलेला आहे. तर लॉ ऑफ मशीन मध्ये सगळ्यात मेन असते आपल्यासाठी ही लॉ ऑफ मशीनची डायग्राम. दिसते सगळ्यांना, मोठी केली थोडीशी दिसावं म्हणून, की एक्स ऍक्सिसला कोण असणारे लोड, नंतर वाय ऍक्सिसला काय असणार आहेत आपल्यासाठी एफर्ट असणार आहेत. आणि ही जी लाईन आहे, ही लाईन ही ही जी लाईन आहे ही महत्वाची आहे. इथपासून इथपर्यंतचा जो भाग आहे ते म्हणजे आपले एफर्ट आहेत, पण ते एफर्ट कशासाठी वापरलेत आपण? फक्त आणि फक्त फ्रिक्शन पासून ओव्हरकम करण्यासाठी. आणि मग इथून पुढं लोड लिफ्ट व्हायला सुरू झाला. म्हणजे झालं काय तुम्हाला सांगतो बरं का. हे बघा, हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, इकडं लोड आहे, इकडं एफर्ट आहे. आपण काय केलं, एफर्ट लावायला सुरुवात केली. पेन चेंज करतो म्हणजे लक्ष देतो तुमच्या, कलर चेंज करतो फक्त. आपण काय केलं, एफर्ट लावायला सुरुवात केली. एफर्ट लावत 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 इथपर्यंत आलो. इथपर्यंत आलो, पण लोड काय जागचा हल्लाच नाही. लोड हाय तिथंच होता जागेवर. एवढे एफर्ट आपण घेतले. ते एफर्ट कशामुळे लागले माहितीये का? हे सी जो आहे, सी हा भाग इथला बघा, हा सी ग्राफ मधला, हा कशामुळे लागला? की झालं काय, हे बघा हा सी, आता तुम्हाला पॉइंटर दिसतोय. हा हा जो सी आहे, किंवा हा इकडच्या ग्राफ मध्ये आला तर इथं सी दिसतोय. तर हा सी लागला कशामुळे आपल्याला? की आपलं जे मशीन मध्ये फ्रिक्शन होत होतं का, ते पास करण्यासाठी तेवढा सी लागला. आता इथून पुढे काय झाला, की आपण जसे जसे एफर्ट लावतोय तसं तसं लोड उचलला जातो. एफर्ट वाढवला, लोड उचलला गेला, लोड उचलला गेला, लोड उचलला गेला, लोड उचलला गेला, लोड उचलला गेला. ओके. आणि मग हे दाखवण्यासाठी आपण इथं एक पॉइंट घेतला, त्या पॉइंटला नाव दिलं x1 y1. इथं एक पॉइंट घेतला, त्याला नाव दिलं x2 y2. आणि मग हे जोडून घेतलं समजा अशा प्रकारे. ही लाईन इथून इथं लाईन घेतली, इथून ही लाईन घेतली, आणि जेणेकरून आपल्याला ह्या लाईनचं इक्वेशन भेटलं का, एफर्ट इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. पी म्हणजे काय असतं त्यातला एफर्ट असतो. एम म्हणजे काय आहे, मशीनचा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आहे. डब्ल्यू म्हणजे काय असणार आहे सगळ्यांना माहिती. डब्ल्यू म्हणजे काय असतो, लोड. आणि सी म्हणजे फ्रिक्शन आहे समजा. सी हे काय आपल्यासाठी फ्रिक्शन आहे. तर तेच इथं लिहिलंय, हे बघा, पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. हे इक्वेशन लिहायचं म्हणजे लिहायचं. लॉ ऑफ मशीनचा क्वेश्चन आला, तो ग्राफ आला पाहिजे, हे इक्वेशन आलं पाहिजे, आणि इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मचं मिनिंग आलं पाहिजे. पी म्हणजे एफर्ट, डब्ल्यू म्हणजे लोड, एम म्हणजे कॉन्स्टंट ऑफ मशीन, आणि सी म्हणजे एफर्ट लॉस्ट इन मशीन. ओके. त्याची युजेस काय आहेत? एफर्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा यूज होतो. नंतर दुसरं काय, की फ्रिक्शनसाठी लागणार एफर्ट, नंतर एम ए आणि इफिशियन्सी फाइंड करणं, मशीनचा परफॉर्मन्स कम्पेअर करणं, मशीन डिझाईन करण्यासाठी, आणि मॅक्सिमम इफिशियन्सीची कंडिशन शोधण्यासाठी. ओके. आता तुम्हाला एक एक गंमतीदार फॉर्म्युला सांगतो का, एम ए मॅक्स, मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू असतो 1/m. आणि एम कुठे आहे? हा इथं एम आहे बघा, हा एम. एम ए मॅक्स हा लिहून घ्या फॉर्म्युला आता तुम्ही एक कुठं तरी. मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए मॅक्स इज इक्वल टू 1/m. आणि एम म्हणजे काय? हा कॉन्स्टंट ऑफ मशीन. एम म्हणजे काय? कॉन्स्टंट ऑफ मशीन. कुठं लागत नाहीये, कुठं विचारलेला पण नाहीये, आणि ह्याच्यावर अजून एकही प्रॉब्लेम आला नाहीये. पण माहिती असू देत आपल्याला की मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा आहे, आणि आपल्याला लॉ ऑफ मशीन दिलेलं आहे, म्हणजे असं इक्वेशन दिलेलं आहे, पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. तर 1/m करायचंय फक्त आपल्याला. ओके. जाऊयात आपण आता प्रॉब्लेम कडे. हा कॉल सोडवला होता आपण. ओके. हा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा. हा प्रॉब्लेम सेम काल सारखाच प्रॉब्लेम आहे. चला घ्या सोडवायला. मी जीवन डाटा लिहून देतो फक्त तुम्हाला. सोल्युशन आणि गिवन. गिवन मध्ये काय दिलंय, फॉर मशीन
effort required to lift 100 Newton and 300 Newton are 30 Newton and 70 Newton respectively. म्हणजे जेव्हा आपल्याला 100 न्यूटन लिफ्ट करायचंय तेव्हा 30 न्यूटन एवढा एफर्ट लागतो आणि जेव्हा आपल्याला 300 न्यूटन लिफ्ट करायचंय तेव्हा 70 न्यूटन एवढं हे लागतं. ओके. W इज इक्वल टू 100 न्यूटन आणि P इज इक्वल टू 30 न्यूटन. तसंच हे झालं पहिल्या केससाठी. दुसऱ्या केससाठी W इज इक्वल टू 300 न्यूटन आणि P इज इक्वल टू 70 न्यूटन. हे तुम्हाला दोन्ही केस दाखवले मी. आता मला काल सारखं हे सोडून दाखवा तुम्ही ह्याचं लॉ ऑफ मशीन काढ. तुम्हाला समजा 3 मिनिटाचा वेळ देतो मी. 7:09:20 पर्यंत झालं पाहिजे हे तुमचं. M equal to 0.2 and C equal to 10. म्हणजेच P equal to 0.2 W plus 10. Sir, mic mute. ओके. हे बघा पुढच्या स्लाइड मध्ये तसं त्याचा आन्सर दिलेला आहे. तुझं तर बरोबर आलेलंच आहे. बरोबर ना? दिसतंय बघ. P इज इक्वल टू 0.2 W प्लस 10. बाकीच्यांसाठी मी सोडून दाखवतो बरं का. काय असतं इक्वेशन? P इज इक्वल टू MW प्लस C. P इज इक्वल टू MW प्लस C. मग आता P किती दिलेला आपल्याला? 30. 30 इज इक्वल टू M इंटू W किती आहे? 100 प्लस C. मग 30 इज इक्वल टू 100 M प्लस C. इकडच्या साईडला आलो तर W इज इक्वल टू 300 आहे. चला इकड नाही तर त्याला खालीच लिहितो कारण जागा नाही आपल्याला पुरणार म्हणून. मी काय करतो हे खोडतो इकडचं आणि ते त्याच्या खालीच लिहितो इथं.
का W इज इक्वल टू 300 न्यूटन आणि P इज इक्वल टू 70 न्यूटन, आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय भेटलं का P इज इक्वल टू MW प्लस C, 70 इज इक्वल टू M इंटू 300 प्लस C, आणि 70 इज इक्वल टू 300 M प्लस C. हे भेटलं इक्वेशन नंबर 1. हे भेटलं इक्वेशन नंबर 2. मग आपण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस केलं होतं, आज पण तेच करायचं. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय आहे? 70 इज इक्वल टू 300 M प्लस C, आणि इक्वेशन 2 काय आहे? 30. इक्वेशन 1 काय? 100 M प्लस C. मायनस करायचं म्हणजे हे तर पण मायनस, ह्याचे पण मायनस, ह्याचे पण मायनस. 70 मायनस 30 किती असतो? 40. 300 मायनस 100 किती आला? 200 M, आणि C मायनस C 0 झाला. आता 200 इकडे मल्टिप्लाय करतोय, इकडे येऊन काय करल तो? डिवाइड करल. मग आपल्याला काय भेटलं? 40 डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू M, आणि देअर फोर केलं काय आला आन्सर? 0 ला 0 गेला, 5. 0.2. 0.2 इज इक्वल टू M, म्हणजेच M इज इक्वल टू काय भेटला? 0.2. M तर आला. आता C काढायचं आहे. कोणतं पण इक्वेशन, समजा पहिलं इक्वेशन घेतलं का 30 इज इक्वल टू 100 इंटू M. M किती आलेला आहे? 0.2 प्लस C. मग 30 इज इक्वल टू 100 इंटू 0.2 किती होतोय? 100 इंटू 0.2 होईल 20 प्लस C. प्लस 20 कडून झालं मायनस 30 मायनस 20 इज इक्वल टू C. C इज इक्वल टू किती आला? 10. आणि मग देअर फोर P इज इक्वल टू 0.2 W. बघा हे इक्वेशन, हे पहिलं इक्वेशन. एक सेकंड हा. इक्वेशन त्यात M ची व्हॅल्यू टाकली ही 0.2, आणि C ची व्हॅल्यू टाकली आली ही 10, म्हणजे 0.2 प्लस 10. समजलंय का रे नवीन? आज ज्यांना काल नव्हतं समजलं किंवा काल ऍबसेंट होते काही कारणास्तव, का होते सगळे? काल होते वाटतं सगळेच. आला असेल ना तुमचं पण आन्सर? मग थंब येऊ द्या, थंब. हो. तुझं आलं. प्रांजली आलंय, आलंय. ओके ओके. अजून कोण आहे? हर्षद, मयुरी. ठीक आहे. इथं तर लगेच सोल्युशन समोरच. ठीक आहे, घ्या क्वेश्चन लिहा. हे काय झालं? क्वेश्चन लिहा असा आहे, द लॉ ऑफ मशीन, ते इक्वेशन दिलेलं आहे. P इज इक्वल टू 0.15 W, आणि त्याचं काय दिलेलं आहे आपल्याला? लोड दिलेला आहे, आणि त्याच्यावरून एफर्ट काढायचा आहे. म्हणजे W च्या जागी 400 टाकलं का आपल्याला P निघून जाईल. बघा खाली आन्सर पण आलेला आहे की W च्या जागी काय टाकायचा? हा 400 टाकायचा, आणि त्यात हा प्लस 20 केला की आपल्याला काय निघून जाईल? P म्हणजेच एफर्ट निघून जाईल. करा, सॉल्व्ह करा क्वेश्चन. चला, येतोय का बघा? 80 त्यांचं, त्यांनी तर 80 दिले आपल्याला.
झालंय का? हम्म. पुढचा क्वेश्चन. नाही सोडवायचा हा क्वेश्चन. आपण सोपा आहे. चल तरी घ्या, चल सोडव. काय सोपं तर सोपं काय होत नाही. मशीन लिफ्टचा लोड ऑफ 500 न्यूटन, म्हणजे डब्ल्यू दिलाय, इथं पी दिलाय, आणि मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय? डब्ल्यू अपॉन पी, म्हणजे 500/100 इज इक्वल टू किती आला इथं? 5. पुढचा क्वेश्चन. लोड दिलाय, एफर्ट दिलाय, व्हीआर दिलाय, एम एन इफिशियन्सी विचारली आहे. त्याला पटपट रिपीट करत चालय. हे झालेलं आहे आपलं, लय झाले ते, थोडं नाही झालं, म्हणजे आपलं परत तोंडपड झालंय. झालंय का? अरे येतंय ना हे तुम्हाला? गणेश. हा. ते वनवित नाही वाटत आहे ना? प्रांजली, मांगल्या, तेजस्विनी, तेजस्वी. बरोबर, नवीन नाही ना वाटत तुम्हाला हे? नसेल नवीन वाटत असेल तर मी सांगतो बाबांनो, काय नाही. येत ठीक आहे, ठीक आहे, छान छान छान. MF हे आलो. पुढचं. हा, आता हा क्वेश्चन सोडवा तुम्ही. हा क्वेश्चन सोडवण्यापेक्षा आधी मी काय करतो की असं कन्सिडर करा की खालचा आन्सर तुम्हाला माहित नाहीये, त्यासाठी आपण थोडस झूम करू. झूम करायला जरी गेलं तरी थोडासा तो भाग येतोच आहे, पण असू दे. क्वेश्चन लिहून घ्या. सोल्युशन नका बाबा अजिबात, फक्त क्वेश्चन लिहा. द लॉ ऑफ मशीन इज P इज इक्वल टू 0.25W प्लस 15. यातला एम काय आणि सी काय? हॅलो. M0.25 आणि C50. C15 बरोबर. एम 0.25 आणि सी काय आला? 15 याच्यातला. काय काढायला सांगितलं आपल्याला? एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ओके, एक मिनिट, मी नवीन स्लाइड घेतो सोडवण्यासाठी, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगतो आधी हा क्वेश्चन. काय होतंय? हे बघा, काय दिलंय आपल्याला? P इज इक्वल टू
0.25 येते ना, W प्लस 15, 0.25 W प्लस 15. आणि आपल्याला काय विचारलंय, जर का W इज इक्वल टू, लोड किती दिलेला आहे, 200 न्यूटन आहे, W इज इक्वल टू 200 न्यूटन आहे, देन एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे PF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तर मी चालू करतोय तो सोडवायला. आधी तुम्हाला PF चा फॉर्म्युला रिमाइंड करून देतो का, जे फ्रिक्शन मध्ये एफर्ट लॉस्ट होते ते काय असते, ऍक्च्युअल मायनस आयडियल. ओके, तर मग आता ऍक्च्युअल इथून निघतील आणि आयडियल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आयडियल काढण्यासाठी आपल्याला तो जो फॉर्म्युला W/VR तो वापरावा लागणार आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट अशी, क्वेश्चन मध्ये एक गोष्ट द्यायची राहिली गडबडीत, ती म्हणजे VR इज इक्वल टू 5. क्वेश्चन मधला डाटा थोडासा कमी आलेला आहे चुकून, तिथे व्हेलॉसिटी रेशिओ इज इक्वल टू किती घ्यायचा आहे, 5 घ्यायचा आहे. ओके, तर आता P इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, 0.25 W प्लस 15. मग P इज इक्वल टू 0.25 इंटू W किती आपल्याकडं, 200 प्लस 15. मग P इज इक्वल टू 200 इंटू 0.25 किती होईल, करा बरं पटकन. 50 प्लस 15, त्याच्यावरून P इज इक्वल टू किती आला, 65 न्यूटन. ओके, P तर आला, अजून PI काढायचा आहे. PI इज इक्वल टू W अपॉन VR. W किती आहे, 200 अपॉन VR किती आहे, 5. त्याच्यावरून PI इज इक्वल टू किती आला, 40 न्यूटन. आणि मग फायनल आन्सर, प्रोबेबली आपलं एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू P मायनस PI इज इक्वल टू 65 मायनस 40, आणि 65 मायनस 40 म्हणजेच किती असतो, 25 न्यूटन. समजले का रे, हे फॉर्म्युले झालेत का कधी तुम्हाला, ओळखीचं वाटतंय. ओके, छान. हे बघा आलाच क्वेश्चन, P इज इक्वल टू 0.2 W प्लस 10 दिलाय, आणि मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज विचारलाय. आताच फॉर्म्युला सांगितलं मी, काय, एम ए मॅक्स इज इक्वल टू 1 अपॉन एम इज इक्वल टू 1 अपॉन 0.2, आणि 1 अपॉन 0.2 म्हणजेच किती असतो, 5. एम ए मॅक्स इज इक्वल टू काय होऊन जाईल, 5 होऊन जाईल. घ्या, सांगितलं होतं ना फॉर्म्युला स्टार्टिंगलाच. चला घ्या पुढचा प्रॉब्लेम. व्हेलॉसिटी रेशिओ दिलेला आहे 6, एम इज इक्वल टू दिलेला आहे 0.2, आणि मॅक्सिमम इफिशियन्सी विचारली आहे.
आता हे निमित्त वापरलेली मेथड नका लक्षात देऊ, आपण आपल्या मेथडने सोडूया. ओके, हिथली मेथडवर एवढा काही फोकस देऊ नका, मी सांगतो इकडं. ओके, एम इज इक्वल टू काय दिलेला आहे? 0.2. त्याच्यावरून आपण एम ए मॅक्स काढूयात. एम ए मॅक्सचा फॉर्म्युला काय? 1/m म्हणजेच 1/0.2 आणि 1/0.2 म्हणजेच किती होतो? 5. आला का एम ए मॅक्स? आता इफिशियन्सी, मॅक्सिमम इफिशियन्सी पाहिजे असेल तर आपल्याला एम ए कोणता घ्यावा लागतो? मॅक्सिमम वाला. एम ए मॅक्सिमम अपॉन व्ही आर इंटू 100 म्हणजेच 5/VR किती आलाय? 6. 5/6 × 100 आणि हे जर का केलं तर तुम्हाला भेटून जाईल आन्सर 83.33% मॅक्स इफिशियन्सी. ह्यांनी तेच केलंय, फक्त इथं एम एम एक्स ऐवजी 1/m लिहिलंय. आपण सरळ सरळ रेग्युलर फॉर्म्युलानी एम एम वरून काढला एम एम एक्स आणि एम एम एक्स वरून काढली आपण इफिशियन्सी. पुढचा क्वेश्चन. मशीन लिफ्ट लोड दिला, एफर्ट दिला, एम ए काढायचा, एम ए वरून इफिशियन्सी काढायची आणि कमेंट लिहायची नेचर ऑफ इफिशियन्सी. काय नाही, जसं जसं आपण लिहिलं येते की जसं जसं एम ए वाढेल तशी इफिशियन्सी वाढेल, एम ए कधी वाढेल तसा लोड वाढेल तसा एम ए वाढेल. म्हणजे काय दिलंय? इफिशियन्सी इन्क्रीजेस विथ लोड. काय नाही, तेच क्वेश्चन आहे, नका सोडा वेळ घालू, आयडियल एफर्ट नका वेळ घालू. मशीन फॉलो द लॉ, हा पहिला क्वेश्चन घ्या, चला सोडा. पहिला एक प्रॉब्लेम सोडवा. आणि जरा आज आपण काय करू, क्वेश्चन पेपर मध्ये जाऊन येऊ. तो पण मी 1 मिनिटात फक्त ह्या वेळेस आलेला क्वेश्चन पेपर काढतो, तुमचा फोटो काढून लगेच शेअर करतो मी तो. P equal to 100. काय म्हणला? P equals to 100. सेकंद, की समजा तिथं तो टाकला 250 ना, 250 इंटू 0.3 किती आलं? 100 आलं ना? बरोबर बरोबर बरोबर.
ओके, 4 मार्काला आलेला आहे क्वेश्चन वर ह्याच्यावर मी दाखवतो तुम्हाला क्वेश्चन पेपर आले. मला फक्त एक मिनिट द्या. क्वेश्चन पेपरचा फोटो आहे ना, ह्याला पाठवतो, स्क्रीनवर घेतो. तोपर्यंत तुम्ही बाकीचे क्वेश्चन सोडत बसा बरं का. 1 मिनिट लागणार आहे मला. क्वेश्चन पेपर सापडलाय. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? क्वेश्चन पेपरचा फोटो आहे बघा. हॅलो. त्यातलं पहिल्यातलं ए बघा काय त्यावेळेस आत्ता जी एक्झाम झाली का, आत्ता तुम्ही जी दिली मॅथ आणि इंग्लिश पेपर दिला तेव्हा बघा, पहिला क्वेश्चन काय, डिफाईन मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अँड व्हेलॉसिटी रेशिओ. येईल का डिफाईन करता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अँड व्हेलॉसिटी रेशिओ? सांगा बरं तोंडी पटकन. गणेश, प्रांजली, कोणतरी बोला. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हा लोड लिफ्टेड आणि आपण जो एफर्ट अप्लाय केला त्याचा रेशो आहे. परफेक्ट. It is the ratio of the load to be lifted and efforts applied to lift the load. परफेक्ट. आणि फॉर्म्युला याचा डब्ल्यू इज इक्वल आपलं एम इज इक्वल टू पी डब्ल्यू अपॉन पी. आणि युनिट काय असतं मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचं? न्यूटन. मेकॅनिकल सॉरी, ऍडव्हान्टेज युनिटच नसतं. हा मस्त युनिटलेस. हा बरं. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशिओ म्हणजे काय? The ratio of distance moved by effort and distance moved by load, which represent as VR equals to डिस्टन्स मोड बाय एफर्ट consider अपॉन डिस्टन्स मोड बाय लोड. युनिट काय? युनिट त्याला पण युनिट नाही. unit. पडले काय 2 मार्क? पडले 2 मार्क सगळ्यांना? गणेशला पडले, अजून बाकीच्यांना? हॅलो. हा ओके. आता सेकंड क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2. हा क्वेश्चन नंबर 2 तुमच्या समोर. पटकन फोटो काढलाय त्यामुळे कसं तरी आलाय, पण बघा बघा दुसऱ्यातला ए बघा. एक्सप्लेन लॉ ऑफ मशीन आणि स्टेट इट्स यूज. हे 4 मार्क पडले का? काल पण सोडवलाय, आज पण सोडवलाय. लॉ ऑफ मशीन आणि त्याचे यूज. हॅलो.
हा निहाल मांगल्य पडले का? आता पहिल्यातला दुसऱ्यातला सी पहा सी, आणि तो सोडवायला घ्या. क्वेश्चन लिहा एकदा तो. आता मला कॉपी करता येत नाही, तुम्हाला लिहावं लागणार डायरेक्ट क्वेश्चन. मशीन हॅज व्ही आर ऑफ 250. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे? 250 चा. आणि इट्स लॉ पी इज इक्वल टू 0.01 डब्ल्यू प्लस 5. फाइंड एम ए काढायचा आहे. नंतर इफिशियन्सी एम ए काढायचा, इफिशियन्सी काढायची, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन काढायचं ऍट लोड ऑफ 1000 न्यूटन, आणि ऑल्सो स्टेट वेदर मशीन इज रिव्हर्सिबल ऑर नॉट. सगळं सोडवून मला सांग काय आन्सर येतंय. तुमची टेस्ट आहे समजा एक प्रकारे 4 मार्काची लगेच. दुसऱ्यातला सी. मॅक्सिमम एफिशियन्सी विचारली नाही बरं का, मॅक्सिमम एम ए नाही काढायचा आहे. आधी काय दिलाय? पी पी काढायचा, डब्ल्यू वरून पी काढायचा, मग एम ए काढताना डब्ल्यू आपण पी करायचा, मग एम ए आपण व्ही आर करायचा, म्हणजे इफिशियन्सी भेटल. मग पी आय काढायचा, आणि मग पी मायनस पी आय केल्यावर हे भेटल. आणि इफिशियन्सी तुम्हाला ओळखायचंय मशीन रिव्हर्सिबल आहे का नॉन रिव्हर्सिबल आहे. 1/m करायचा, चूक करू नका. मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज विचारलेला नाहीये. चल मी क्वेश्चन लिहितो तोपर्यंत. हा P equals to 15, MA equals to 66.67, and efficiency equals to 26.668. Therefore, the machine is non-reversible. आणि फ्रिक्शनचा लॉ, एफर्टचा लॉस पी एफ. थांबा सर काढतोय. हा Friction loss in effort is equals to 11. ओके, काढू आपण सगळ्या गोष्टी. एवढा डाटा दिलेला आहे बरोबर का? आणि व्ही आर दिला 250. ओके, 250. हा गिवन डाटा आहे. पी इज इक्वल टू 0.01 डब्ल्यू प्लस 5. पी इज इक्वल टू 0.01 इंटू 1000 प्लस 5. पी इज इक्वल टू 0.01 म्हणजे 10 प्लस 5 आलं हे 15 न्यूटन. बरोबर आहे का? बघा, पी इज इक्वल टू 15. थंब टाकत चला बरोबर आला असेल तर.
P इज इक्वल टू 15 आला. आता एम चा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं? एम इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू किती आहे? 1000 अपॉन 15 करा. 1000 अपॉन 15 करा. चला 66.67. 66,000 अपॉन 15 66.66 किंवा 66.67 पण बरोबर आहे. चला 66.66 पकडू आपण. ओके. नंतर इफिशियन्सी काढायचा फॉर्म्युला काय आहे? एम ए अपॉन व्ही आर इंटू 100 इज इक्वल टू एम ए किती आहे? 66.66. व्ही आर किती आहे? 250 इंटू 100. त्याच्यावरून इफिशियन्सी आली 66.66 डिवायडेड बाय 250 26.66 26.66% इफिशियन्सी पण झाली. ओके. नंतर तिसरं पीएफ काढायचं आहे. पीएफ काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? पी मायनस पी आय. आता पी आय आधी काढू. पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर इज इक्वल टू डब्ल्यू किती? डब्ल्यू 1000 अपॉन व्ही आर. व्ही आर किती आहे? 250. हे आलं 4. पी आय इज इक्वल टू काय आला? 4. मग पी एफ इज इक्वल टू पी मायनस पी आय म्हणजेच 15 मायनस 4 आणि त्याच्यावरून पी एफ इज इक्वल टू आला 11 न्यूटन. ओके. आणि अजून एक गोष्ट काय विचारली? मशीन रिव्हर्सिबल आहे का नाही? ॲज इफिशियन्सी इज लेस दॅन 50%, therefore machine is non रिव्हर्सिबल. बरोबर आहे का रे गणेश? हो सर. बाकी अजून कोणा चालतं का नाही? मांगलाचं तेजस्वी तेजस्विनी दोघी पण, निहाल, मयुरी, हर्षद, समजले का काय केलंय? ओके. छान छान छान. आलं तर म्हणजे तुमचं पण आन्सर. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे. असंच आता आपण काय करूयात, उद्या थोडासा पुढचा टॉपिक पाहू. बहुतेक एक 4-5 दिवसात आहे ना हा चॅप्टर संपल बरं का. आता थोडं राहिलंय, एकदम संपत आलंय. ते फक्त थोड्या थोड्या टाईपचे जे मशीन्स आहेत ना, म्हणजे ऍक्सेल, डिफरन्शियल ऍक्सेल अँड व्हील, परत स्क्रू जॅक, नंतर वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक, त्यांचे थोडेसे व्ही चे फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे आता. फक्त आता चेंज काय होणार आहे? जशी मशीन चेंज होणार आहे तसं तसं त्याचं व्हेलॉसिटी रेशिओचं फॉर्म्युला काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर ते फॉर्म्युले पाहिजेत आपल्याला प्रत्येक मशीनचे, आणि मग त्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवायचे. आणि आपला हा चॅप्टर संपणार आहे. थोडं राहिलं, आता संपत आला हा चॅप्टर. ओके. तर आपण भेटूयात उद्या संध्याकाळच्या लेक्चरला. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.